मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण 3 दिवसात कसे करावे? 3 दिवसाचे गुरुचरित्र कसे करावे? ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर मिळणार आहे. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण केल्याने आपले असंख्य प्रश्न सोडवले जातात. स्वामींच्या कृपेने आणि गुरुदेव दत्तांच्या कृपेने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. मनातली गोष्ट मिळायला मदत होते. गुरुचरित्र पारायण आपण भरपूर वेळेस 7 दिवसांचे करत असतो आणि तसं सांगितलं जातं की आपण जर 7 दिवसांचे पारायण केले, संपूर्ण नियमांचे पालन करून केले, तर आपल्याला आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. परंतु 3 दिवसाचे सुद्धा गुरुचरित्र पारायण करण्यात येते. गुरुचरित्र पारायण 3 दिवसात पूर्ण करण्यासाठी एकूण 53 अध्याय दररोज विशिष्ट क्रमाने वाचावे लागतात. पहिल्या दिवशी एकूण 24 अध्याय वाचावे लागतात, म्हणजे 1 ते 24 अध्याय. दुसऱ्या दिवशी 25व्या अध्यायापासून 37व्या अध्यायापर्यंत वाचन करायचं. तिसऱ्या दिवशी 38व्या अध्यायापासून शेवटच्या 53व्या अध्यायापर्यंत वाचन करायचे. हे वाचन पहाटे शुद्धतेने एकाच आसनावर बसून आणि रोज दत्तगुरूंची पूजा व नैवेद्य अर्पण करून करावे. तसंच कडक आणि कठीण जे नियम आहेत त्याचे पालन सुद्धा करायचे आहे. मित्रांनो, 3 दिवसाचे पारायण करताना 3 प्रकारचे कांड आपल्याला बघावे लागतात. पहिला दिवस असतो ज्ञानकांडचा, ज्यामध्ये अध्याय 1 पासून ते अध्याय 24 पर्यंत आपल्याला वाचायचे असतात. दुसरा दिवस असतो कर्मकांडाचा, ज्यामध्ये अध्याय 25 पासून अध्याय 37 पर्यंत वाचायचे असतं. तिसऱ्या दिवशी असतो भक्तिकांड, ज्या दिवशी आपल्याला 38व्या अध्यायापासून 53व्या अध्यायापर्यंत वाचन करायचे असतं. महत्त्वाचे नियम काय आहेत? पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचे. वाचनापूर्वी श्री दत्त महाराजांच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप 11 माळ करावा. ब्रह्मचर्याचे पालन करावे, जमिनीवर झोपावे आणि एक भुक्त म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचे आहे. कांदा, लसूण आणि बाहेरील अन्न खायचं नाही. वाचन पूर्ण झाल्यावर सुवासिनी महिलांना किंवा ब्राह्मणाला भोजन आपण द्यायला पाहिजे. पारायण काळात पुस्तक कोणालाही द्यायचं नाही. पारायण सकाळीच म्हणजे पहाटे पूर्ण करणं उत्तम मानलं जातं. या 3 दिवसात भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने वाचन केल्यास इच्छित फलप्राप्ती आपल्याला नक्की होते. तर तुम्हाला जर 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही नक्की करू शकता. 3 दिवस तुम्ही दोन्ही टाईम जेवण केलं तरी चालेल, जर काही समस्या आहे, हेल्थ इश्यू आहेस तर. नाहीतर मग तुम्ही दिवसभर उपवास करून रात्री जेवण केलं तरी चालतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी, पहिल्या दिवशी आपण जे खाऊ तेच आपल्याला 3ही दिवस खायचं असतं. चौथ्या दिवशी साध्या सरळ पद्धतीने उद्यापन करायचं असतं, गोडधोड नैवेद्य दाखवायचं असतं. अशा रीतीने 3 दिवसाचे आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.